लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करतात त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी फार फार आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझी आपणा प्रत्येकाला विनंती आहे, आजचा संदेश जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। आमचे असे नवीन नवीन येणारे संदेश याचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, डिफिटिंग युअर जायंट्स। आमचे महाकाय यांना पराजित करणे। आणि जुन्या करारात संत जनांना अनेक अशा महाकायांना सामोरे जावे लागले। आम्ही बायबलमध्ये पाहतो की महाकाय नावाचे अतिशय धिप्पाड असे पुरुष होते आणि त्यांना पराजित करावे लागले। त्यांनी कसं त्यांना पराजित केले? आम्ही तर आज नवीन कराराचे विश्वासी आहोत। ते महाकाय कशा प्रकारे पराजित होतील यासाठी बायबलमध्ये काही सूत्र दिलेलं आहे। त्याचं पालन जर आम्ही करू तर आम्हाला पूर्ण खात्री होईल की आम्ही नक्कीच या सर्व महाकायांना पराजित करू शकू। म्हणून आपणातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहावा। देवाने इस्रायल लोकांना ज्या वेळेला कादेश बर्ना येथे पाठविले आणि कादेश बर्ना येथे पोहोचल्यानंतर मोशेने कनान देश जवळ असल्या कारणाने त्या देशात 12 हेर पाठविले होते की तुम्ही जाऊन तो देश हेरून या आणि मला माहिती कळवा नक्की त्या देशात काय आहे, सर्व गोष्टी सांगा। आणि ते 40 दिवसानंतर परत आलेले आहेत आणि ते ज्या वेळेला परत आले तेव्हा ते रिपोर्ट घेऊन आलेले आहेत। काय रिपोर्ट आहे पाहूया। गणनाचं पुस्तक याचा 13 अध्याय आणि याचं वचन मी 26 पासून वाचत आहे। ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे व अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी यांच्याकडे आले व त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखविली। ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत। तेथली ही फळे पहा। त्या सर्वांनी ती फळं खाल्ली। त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत। तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले, अर्थात उंच धिप्पाड लोक पाहिले। हे आहेत ते जायंट्स, हे आहेत ते महाकाय, प्रबळ लोक। 30वे वचन। तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत। प्रियजन हो, अद्भुत वचन आम्हाला दिलेले देव या वाचलेल्या वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। प्रियजन हो, देवाने यहोशवाला वचन दिले होते। यहोशवा मोशेच्या जागेवर होता। मोशे इस्रायल लोकांना कळवित होता, तसा यहोशवाही इस्रायल लोकांना देवाचा संदेश कळवित होता। परंतु प्रियजन हो, गोष्ट काय घडली? सगळे जण विश्वासी दिसत होते, परंतु येथे त्यांची परिस्थिती काय झालेली आहे ते आपल्या स्वतःच्या बुद्धिबळावर, हुशारीवर अवलंबून राहिली। कालेबाने ज्या वेळेला हे उत्तर दिले त्यावेळेला इस्रायल लोकांनी काय केले? 12 पैकी 10 हेर जे होते त्यांनी संपूर्ण मंडळीत अविश्वास पसरविला। ते म्हणाले, आम्ही पाहून आलेलो आहोत, मोठे उंच धिप्पाड महाकाय लोक, त्यांच्या पुढे आपण नागतोड्यासारखे आहोत, त्यांच्या पुढे उभे राहू शकत नाही। आणि प्रियजन हो, त्यांनी वास्तविक देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे होते या महाकायांना, परंतु ते पाहू शकले नाहीत। प्रियजन हो, आम्हाला आध्यात्मिक जीवन जगत असताना देवाचा दृष्टिकोन आमच्याकडे असणं गरजेचे आहे। देवाची साथ आमच्याकडे असणे गरजेचे आहे। त्यासाठी आम्हाला देवावर कायम अवलंबून राहणे आहे। ही गोष्ट फारच आश्चर्यकारक वाटते की इस्रायलांनाही माहित होते की देव त्यांना कनानाची भूमी देणार आहे, तरी ते त्यात जाऊ शकले नाहीत, ती भूमी घेऊ शकले नाहीत जी त्यांना देवाने दिली होती। परंतु त्या कनानातील महाकाय, नेफिली वंश, अनाकी वंश यांच्याशी त्यांनी युद्ध करण्याचे नाकारले। त्यांनी काय पाहिले की ते त्या महाकायाच्या तुलनेत किती छोटे आहेत व ही गोष्ट त्यांस भयभीत करण्यास कारणीभूत ठरली, कारण त्यांनी त्यांची दृष्टी स्वतःवर लावली होती। जेव्हा त्यांना त्यांची दृष्टी देवावर केंद्रित करणे होते, कारण देवाच्याच सामर्थ्याने ते जयवंत होणार होते। कदाचित तुम्हालाही वाटेल, जर देव त्यांना ती भूमी देणार होता तर मग देवाने ती भूमी त्यांना सर्व महाकाय साफसफाई करून का दिली नाही? कारण देव त्यांच्या समस्या त्वरित घालवू इच्छित नव्हता, कारण तो त्यांना शिकवू इच्छित होता की देवावर निर्भर कसे राहावे, देवावर भरोसा कसा करावा। प्रियजन हो, आज तेच देव आम्हाला शिकवू इच्छित आहे। आमच्या समोर मोठे मोठे ताडासारखे महाकाय उभे करून
देवाचे सामर्थ्य जाणणे त्यांना गरजेचे होते, तरच ते शत्रूवर विजय मिळवू शकत होते. कालेब आणि यहोशुवा हे देवावर अवलंबून होते. गणना याच्या 13 अध्यायामध्ये एक महान धडा शिकतो. तेथे आम्हाला काय आढळते? जेव्हा तुम्ही पाहता तुम्हाला दिसते की माझ्या समस्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, परंतु त्या देवाहून कधीच मोठ्या असू शकत नाही. त्यांना माहित होतं की महाकाय अतिशय धिप्पाड लोक ज्यांचा आम्ही सामना करू शकत नाही, आमच्याकडे तेवढे बळ नाही, परंतु ते देवावर अवलंबून राहिले आणि देवावर अवलंबून राहिल्या कारणाने आणि आम्हाला पुढे काय आढळते? ते विजयशाली झाले. हेच वचन विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आज तुम्हाला आणि आम्हाला कालेब आणि यहोशुवा यांच्या जागी उभे राहायचे आहे. हे आमचं विश्वासाचं जीवन आहे. आम्ही आमच्या बुद्धी हुशारीने ज्या वेळेला करायला जातो त्यावेळेला आम्हाला अपयश येते, भीती येते आणि आम्ही महाकायापुढे आम्हीच पराजित होतो. प्रियजन हो, आम्ही पराजित व्हावे म्हणून देवाने आम्हाला पाचारण केलेले नाही, आम्ही विजय मिळवावा म्हणून देवाने आम्हाला पाचारण केलेले आहे. इस्रायल लोक पुढे गेले नाहीत आणि म्हणून देवाने म्हटले, यांना मी 40 वर्षे रानामध्ये मी मारीन. आणि देवाचा क्रोध त्या लोकांवर आला. शास्त्रेचं पुस्तक याचा 7वा अध्याय याचं वचन 2 ते 3 मी वाचत आहे. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत. इतक्या लोकांच्या हाती मिद्यानांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे. अशी फुशारकी माझ्या पुढे इस्रायल मारेल. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्यांना भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले. प्रियजन हो, देवाला असे लोक हवे आहेत जे आपल्या स्वतःच्या ताकदीने काही करीत आहेत. हे देवाला बिलकुल पसंत नाही. देवाला आपल्या लोकांना विजय द्यायचा आहे, पण जे त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि असे फक्त 10,000 लोक राहिले. अर्थात 22,000 लोक घाबरून गेले. का ते घाबरले? कारण त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. प्रियजन हो, शास्त्रेच्या पुस्तकात आता आम्ही पाहत आहोत हीच गोष्ट घडली. देव पाहत आहे मनुष्याचे हृदय. देव या ठिकाणी गिदोनाला सांगत आहे की हे लोक फार आहेत. 32,000 लोक आले होते आणि म्हणत होते आम्ही युद्ध करणार आहोत. गिदोनने एकदाच सांगितलं की जे घाबरले आहेत त्यांनी परत जावे आणि 22,000 लोक गेले. फक्त 10 राहिले. हे 22 आपल्या स्वतःच्या ताकदीवर बुद्धीवर अवलंबून होते, म्हणून देवासाठी उपयोगाचे बिलकुल नव्हते. आज ख्रिस्ती लोकही अशाच प्रकारचं जीवन जगत असल्या कारणाने देवाच्या बिलकुल उपयोगाचे ते नाहीत. देवाच्या उपयोगाचे तेच आहेत जे फक्त देवावर अवलंबून आहेत. देव त्यांचे सामर्थ्य, देव त्यांची शक्ती, देव त्यांचा विजय, देव त्यांचं बळ आहे, देव त्यांची शान आहे. प्रियजन हो, ही गोष्ट आज तुम्हाला आणि आम्हाला शिकणे फार गरजेचे आहे. तरच हे महाकाय हरले जातील. अर्थात आमच्या स्वतःच्या बळाने प्रबळ महाकाय हाताळण्याचा प्रयत्न करणे व मदतीसाठी देवावर अवलंबून राहणे या दोघांमध्ये फारच मोठा फरक आहे. प्रियजन हो, ही गोष्ट आम्हाला समजणे फार गरजेचे आहे. खरं सांगावे तर आमच्या जीवनातील समस्या हाताळताना आम्हाला खूप मोठ्या वाटतात, परंतु त्या देवापेक्षा मोठ्या नसतात. ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये भीती येते त्यावेळेला विश्वास आमच्यात उरत नाही. इस्रायल लोक कादेश बर्ना येथे असताना ते का घाबरे झाले होते? त्यांचा विश्वास देवावर नव्हता. ते आपल्या डोळ्यांनी पाहत होते, आपल्या दृष्टिकोनातून महाकायाला पाहत होते. पण त्यांनी जर देवाच्या दृष्टिकोनातून पाहिले असते, यहोशुवा आणि कालेब सारखे, तर ते विजय प्राप्त करणारे बनले असते. परंतु आज आमच्याही जीवनामध्ये तीच गोष्ट आहे. त्यांच्या पुढे महाकाय होते आणि आमच्या पुढेही महाकाय आहेत. आमच्या पुढे कोणकोणते महाकाय आहेत ते आम्ही पाहूया. अजूनपर्यंत आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की कृपया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावे आणि इतरांपर्यंत पोहोचविण्यास मदत करावी. इस्रायलांप्रमाणे आमच्या पुढेही प्रबळ महाकाय म्हणजे जायंट्स जीवनात समस्या निर्माण करीतात. परंतु जर आपण देवाकडे धावण्याचा निर्णय करू व त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहू, त्या देवाची मदत मागू, तर आम्ही फक्त महाकायांना पराभूतच करणार नाही, तर त्या प्रक्रियेत देव आम्हाला अधिक बळकट बनवेल. आम्ही कल्पिले नाही अशा महान गोष्टी करण्यासाठी तो आमचा उपयोगही करील. प्रियजनो, आम्हा सर्वांच्या जीवनात महाकाय आहेत. आम्ही अशा महाकायांचा सामना करीतो. असं आपल्यामध्ये कोणीच ख्रिस्ती नाहीये जो कोणा महाकायाशी भिडत नाही. हे महाकाय म्हणजे भीती, अपयश, भूतकाळांतील चुका, वासनेचा महाकाय, कडूपणाचा महाकाय, द्वेषाचा महाकाय. अनेक लोक आज इमोशनल
ब्रोकननेस मध्ये जगत आहेत, अर्थात भावनिकरित्या पूर्ण कोसळलेले आहेत. या महाकायाशी त्यांचा संघर्ष दररोज चालू आहे. परंतु देवच या कठीण परिस्थितीत आम्हाला मदत करून उपयोगात आणू शकतो, जर आम्ही देवाला शरण येऊ, त्याची मदत मागू, त्याच्यावर निर्भर राहू. हे महाकाय तुमच्या समोर कदाचित बिघडलेले तुमचे नाते असू शकते. जेथे तुम्ही काम करीत आहात तो बॉस कदाचित हा एक महाकाय तुमच्या समोर असू शकतो. किंवा अचानक भयानक परिस्थिती तुमच्या समोर येते, तीही त्या महाकायाला दर्शविते. कदाचित तो पापाचा महाकाय असेल, तर खऱ्या पश्चातापाने सामना करा, देवापुढे सर्व ठेवा. जे काही असेल, कदाचित आमचा ॲटिट्यूड हा एक महाकाय असू शकेल, अर्थात आमची प्रवृत्ती जी बरोबर नाही. देवाचरणी तसे असेल तर खऱ्या पश्चातापाने सामना करा. देवाच्या चरणी गुडघ्यावर जा, देवाचे मन जाणा. तो महाकाय आमच्या प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा मोठा नाही, तो आडवा होईलच. येशूने म्हटले, मनुष्याला जे अशक्य ते देवाला शक्य आहे. पहा, अशा प्रकारचे अनेक महाकाय याचा सामना जीवनात करावा लागतो. हे फारच उंच महाकाय आहेत, तगडे. सर्वात महान गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो ती ही की तुम्ही एकटे नाही आहेत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल, देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणावे की देव तुम्हाला पाहतोय, तो तुमच्यावर प्रेम करतोय व तुम्हाला मदत करू इच्छितो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. देवाची ही इच्छा नाहीये की आम्ही दुर्बळ व असहाय्य जीवन जगावे, परंतु आम्ही जर देवाकडे धाव घेण्याची निवड करू व देवाच्या बळावर अवलंबून राहू, तर तो बलशाली देव आम्हाला मदत करेल. प्रेषित 1:8 मध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशूने स्वर्गारोहणापूर्वी महान अभिवचन दिले पवित्र आत्म्याविषयी, जी पित्यापासून मिळणारी देणगी आहे. प्रेषितांची कृत्ये 1:8 वचन म्हणते, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रियजन हो, येशूने आम्हाला एकटे टाकलेले नाही. येशूने स्वतः म्हटले, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी येईन. आणि पवित्र आत्मा देवाने पाठवून दिला. लक्षात घ्या, हा पवित्र आत्मा ज्या वेळेला आम्हाला प्राप्त होतो, तेव्हा आम्ही हर एक प्रकारचे महाकाय यांना सामोरे जाऊन त्यांना आम्ही डिफीट करू शकतो. अर्थात पवित्र आत्मा हा देवाने दिलेली देणगी आहे, आणि तो जेव्हा मनुष्याला मिळतो तेव्हा मनुष्याला कुवत, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होते. तो पवित्र आत्मा प्रभू येशूलाच दर्शवितो, जो अंधाऱ्या जागेत अद्भुत प्रकाश आहे. घनघोर वादळातही तो शांती आहे. आम्ही येशूचे साक्षी व्हावे म्हणून आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे, यासाठी की आम्ही पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने भरलेले व्हावे, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य ल्यालेले व्हावे, यासाठी की प्रत्येक महाकाय जे आमच्या पुढे येतील ते सर्व आडवे पाडावे. ते काहीही असो, परंतु अनेक परिस्थिती हाताळताना मदत करू इच्छितो. तो आम्हाला चालवू इच्छितो, मार्गदर्शन करू इच्छितो, शक्ती सामर्थ्य देऊ इच्छितो, यासाठी की आम्ही जीवनाचे संघर्ष, युद्ध जिंकावे. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे, आमचा कम्फर्टर आहे, सांत्वन करता, आमचा मार्गदर्शक आहे आणि आम्हाला सर्व सत्यात घेऊन जाणार आहे. तोच आमचा पाराक्लेत आहे, कैवारी आहे, ऍडव्होकेट आहे, वकील, आमच्यासाठी मध्यस्थीही करणारा. प्रियजन हो, पवित्र आत्म्यावर आम्ही कायम अवलंबून राहावे. आमच्या जीवनातली परिस्थिती कितीही वाईट असो आणि आम्हाला वाटेल हे महाकाय फार मोठे दिप्पाड आहेत, डोंगरापेक्षा उंच आहे, तरी परंतु वचन म्हणते, तुम्ही त्या डोंगराला जर आज्ञा कराल, तो उपटून समुद्रात टाकला जा आणि तुम्ही म्हटले त्याप्रमाणेच होईल असा विश्वास ठेवाल तर घडेल. विश्वास हे आम्हाला देवाने दिलेले फार मोठे सामर्थ्य आहे. विश्वासाच्या बळावर, पण विश्वास कशाद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा विश्वास हा आम्हाला विजय देतो, जयवंत करीत. यहोशुवाचं पुस्तक याचा 1 अध्याय याचं वचन 3 ते 8 मी वाचत आहे. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. देवाने हे अभिवचन इस्रायली लोकांना दिले, कारण मिस्र देशांतून, त्या गुलामींतून त्यांना काढून 40 वर्षे रानांतून चालवून आता देव कनान देशात त्यांना नेत होता. कनान देश हा देवाला इस्रायल लोकांना द्यायचा होता. जो आजचा इस्रायल देश आहे हा पूर्वी कनान देश होता, आणि हा देश देवाने इस्रायल लोकांना देण्याचे अभिवचन दिले. रान व हा लबनोन यापासून महानद फरात पर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. देवाने
या इस्रायल लोकांना कनान देशाची हद्द दर्शविली. ही हद्द देवाने इस्रायल लोकांना कळविली की एवढा देश मी इस्रायल लोकांना दिलेला आहे. अर्थात देवाने दिला होता, परंतु तो जाऊन घेणे फार गरजेचे होते. कनान देशामध्ये असणाऱ्या महाकाय लोकांनी कनान देशावर पूर्ण कब्जा केला होता. अर्थात देवाने त्यांना ही दिली नव्हती. देवाची इच्छा आपल्या लोकांना देण्याची आहे आणि म्हणून देवाने इस्रायल लोकांना अभिवचन दिले. आणि देव म्हणतो 5वं वचन, तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. किती अद्भुत वचन आहे. देव हेच वचन आजही आम्हाला देत आहे. म्हणजे कोणीही तुझ्या पुढे उभा राहू शकणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबर ही मी असेन. अर्थात देव यहोशुआला हे वचन देत आहे मोशे मरण पावल्यानंतर की मोशे बरोबर मी होतो, मोशे बरोबर माझी उपस्थिती होती, तशीच हे यहोशुआ मी तुझ्याही बरोबर असेन. नवीन करारात आम्हालाही तसेच वचन दिलेले आहे. आज येशूनेही तेच आम्हाला अभिवचन दिलेले आहे की मी तुमच्या बरोबर असेन युगाच्या अंतापर्यंत. मी तुम्हाला टाकणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. 6वं वचन, खंबीर हो, हिम्मत धर. अर्थात देव तुम्हाला आणि आम्हाला ज्या वेळेला वचन देतो आणि तो म्हणतो की मी तुमच्या बरोबर आहे, तेव्हा आम्हाला हिम्मत धरायची आहे, खंबीर व्हायचं आहे. आम्हाला भीती बाळगून चालणार नाही, कारण वचन म्हणते पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा त्याने तुम्हाला दिलेला नाही. कारण तो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे, तो तू त्यांना वतन म्हणून मिळवून देशील. अर्थात यहोशुआला हे काम देवाने सोपविलेलं आहे. देवाने अगोदरच पाहिलेले आहे तू काय करणार आहेस आणि आम्हीही काय करणार हे देवाने पाहिलेले आहे. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर. देव पुन्हा पुन्हा सांगतोय. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे जी अडवत आहे. म्हणजे घाबरू नकोस, भीती बाळगू नकोस, चिंताग्रस्त होऊ नकोस, कारण माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. आणि तुम्ही आणि आम्ही देवाने दिलेले नियमशास्त्र म्हणजे बायबल हे सोडून आम्ही उजवी डावीकडे वळता कामा नये. आम्ही बायबल म्हणजे देवाच्या वचनाला धरून राहिलो पाहिजे, त्यामध्ये आमचं यश आहे. उजवी डावीकडे वळू नको म्हणजे काय? पुष्कळ गोष्टी येतील वचनाबाहेरच्या, त्याकडे बिलकुल लक्ष देता कामा नये. त्यामुळे आम्ही आमचं लक्ष विचलित होता कामा नये. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. म्हणजे तुला जर सहाय्य हवं असेल तर हे वचन तुझ्या मुखामध्ये कायम ठेव. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ, याचे पालन कर, आज्ञा पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. 1 शमूएल 17 अध्यायामध्ये आम्हाला दावीद आणि गल्ल्यात म्हणजे गोलियत यांच्याविषयी गोष्ट आढळते. कशा प्रकारे हा गोलियत हा देखील त्या अनाकी वंशांतूनच आलेला व्यक्ती आहे. अतिशय धिप्पाड व्यक्ती जो लहानपणापासून कसलेला होता आणि त्याच्याशी लढावे अशी कोणामध्ये हिंमत नव्हती. शॉल राजा आणि इस्रायलाचे सर्व सरदार आणि मोठे मोठे सैनिक घाबरले होते. पण दावीद याच्यामध्ये देवाचा आत्मा होता. पहा, देवाचा आत्मा ज्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये देवाने एक वेगळी हिंमत दिलेली असते. म्हणूनच यहोशुआला देवाने म्हटले खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नकोस. आज देव ही आम्हाला असंच सांगत आहे. प्रियजन हो, आमच्या पुढे मोठे ताडासारखे माणसं जरी उभी राहिली, ज्यांच्याकडे फार शिक्षण आहे, तरी आम्हाला माहित आहे की देवाच्या पवित्र आत्म्यापुढे या जगातला कोणी उभा राहू शकत नाही. 1 शमूएल 17 अध्यायाचं वचन 45 ते 48 मी वाचत आहे. तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्यास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्छी घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांस व वन पशुस देईन. तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. प्रियजन हो, कायम ध्यानात ठेवा, हे युद्ध परमेश्वराचे आहे. माझे युद्ध परमेश्वराचे आहे. आजवर परमेश्वर कोणतंही युद्ध हरलेला नाही आणि त्याची साथ जर आम्हाला आहे, तो जर आमच्या बरोबर आहे, युद्ध जर त्याचं आहे, तर विजय आमचा हमखास आहे. कितीही गोलायत येवो, कितीही महाकाय येवो, सर्व पराजित होतीलच. जेव्हा दावीद गोलायथाकडे लढण्यासाठी गेला तेव्हा जरी सर्वांचे लक्ष गोलायथाच्या कुवतीकडे, त्याच्याकडच्या हत्याराकडे, त्याच्या आकाराकडे होते, परंतु दाविदाचे लक्ष मात्र गौरवाच्या देवाकडे होते. त्या दाविदाला मात्र काहीही संशय वाटत नव्हता की या विरुद्ध विजय मिळेल किंवा नाही. ज्याने जिवंत देवाची निंदा केली होती, तो भरवशाने उभा राहिला होता, जो त्याच्या उंचीच्याही दुप्पट होता. यामध्ये आम्ही हे शिकतो की जेव्हा आम्ही आमची दृष्टी त्या महाकायाकडे लावतो तेव्हा आम्ही हरतो, परंतु जेव्हा आमची दृष्टी
आम्ही जिवंत देवाकडे लावतो तेव्हा महाकाय अकस्मात खाली कोसळतो. दाविदाला अभिषेक करण्याची वेळ आली होती तेव्हा आम्हाला आढळते मनुष्य बाहेरून पाहत होता. केसांचा रंग, उंची, आकार, शिक्षण, वजन, बँकेचे खाते, पगार, नोकरी, घर मोठे आहे का, कातडीचा रंग काय, कपडे कोणत्या प्रकारचे घालतो वगैरे, चेहरा टीव्हीवर दिसण्यासारखा आहे ना. परंतु देवाने दाविदामध्ये जे पाहिले होते ते ओळखण्यास कोणी वेळही दिला नव्हता. देव कायम हृदय पाहतो, जेव्हा मनुष्य फक्त बाहेरील स्वरूप पाहतो. देव हृदय पडताळून पाहतो. अर्थात दाविदाचे जिवंत देवाशी जवळीकतेचे नाते होते व तो हे पूर्णतः जाणत होता की माझा देव या ताडासारख्या बलाढ्य मनुष्यापेक्षा महान आहे. मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की तुम्ही स्वतः देवाला जाणा, देवाबरोबर त्याच्या उपस्थितीत वेळ घालवा, प्रार्थना करा, बायबलचे वाचन करा, मनन चिंतन करा जे वाचत आहात. देवाची वाट पहा व जी शक्ती तो तुम्हाला देऊ इच्छितो त्याचा स्वीकार करा. 48 वचन. मग तो पलिष्ठी उठून दाविदाशी सामना करावयास जवळ आला तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्याशी सामना करावयास सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. पहा, दाविदामध्ये अशी हिंमत होती कारण दाविदाबरोबर देव होता. दाविदाला कळले हे युद्ध माझे नाही, हे स्वयं देवाचे युद्ध आहे. आमच्याही जीवनात असे अनेक महाकाय येतात, त्यांना कसे जिंकावे हे आम्हाला माहित नाहीये. परंतु ख्रिस्ती व्यक्तींच्या जीवनात हे महाकाय शिरतात, ते धमकावितात. परंतु गुडघ्यावर जाणारा ख्रिस्ती जो व्याकुळतेने प्रार्थना करीतो त्याला तो युद्ध विश्वासामुळे जिंकतो. दाविदाने हे युद्ध विश्वासामुळे जिंकले. देवावर अवलंबून राहून गोलायथाला आडवे पाडण्याची हिंमत दाखविल्याने परमेश्वराने त्याचा उपयोग केला. या महाकायांना वाटते आम्ही असा विचार करावा की काहीच आशा आता राहिलेली नाही, देवाला आमची काही काळजी नाही, प्रार्थना काही कार्य करीत नाही, लोक तुझ्यावर प्रेम करीत नाही, तुझे वैवाहिक जीवन काही चांगले होणार नाही. परंतु देवादी देव, सर्व समर्थ देव आम्हाला मदत करील त्या महाकायांना छेदण्यासाठी. कारण देव म्हणतोय युद्ध माझे आहे. अर्थात हे युद्ध आमचे नाहीये, देवाने आमच्यावर सोडून दिलेले नाही. आमच्या कुवतीवर देवाने आम्हाला या युद्धात सोडलेले नाही. मला त्याचा सामना आत्ताच करायचा आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा, तरच आम्हाला विजय मिळेल. कालेब म्हणाला आत्ताच्या आता आपण जाऊ आणि तो देश घेऊया. पहा, देवाला असे व्यक्ती हवे आहेत. कैक महाकाय धमक्या देत असतात आणि ओरडत असतात. अर्थात त्यांच्या ओरडण्याकडे पाहू नका आणि घाबरूही नका, कारण देवाच्या शब्दाने तांबडा समुद्र दुभांगला, यरिहोच्या भिंती पूर्णतः कोसळल्या, एक संपूर्ण दिवस सूर्य थांबला देवाच्या शब्दाने. प्रत्येक महाकाय कनानांतील नष्ट केले गेले. मोशे देखील लढला, यहोशवा लढला, इस्रायली लोक लढले आणि त्यांनी महाकायांना नष्ट केले. देवाने दिलेले वचन पूर्ण झालेच. आमचा खरा शत्रू दुष्ट सैतान आहे. आमचे युद्ध कोणा मनुष्याबरोबर नाही, कोणा पत्नी बरोबर, पती बरोबर, मुलांबरोबर, आई वडिलांबरोबर, कोणत्याही नात्यांबरोबर नाही. आमचे युद्ध आकाशांतील त्या काळोखातील दुरात्म्याबरोबर आहे, त्या सैतानाबरोबर, दुष्ट शक्तीबरोबर आहे. आणि देवाने तुम्हाला आणि आम्हाला एकटे सोडून दिले नाही, तो आमच्या बरोबर आहे. देवाचे वचन रोम 8 मध्ये म्हणते, देव जर आम्हाला अनुकूल आहे तर आम्हाला प्रतिकूल कोण. हे किती अद्भुत वचन आहे. हे वचन घेऊन आम्हाला या महाकाया विरुद्ध उभे राहायचे आहे. आता वेळ आहे की त्यांच्याकडे आम्ही धावावे, त्यांच्यापासून आम्ही पळू नये, तर सामना करावा. निराशेचा गोलियत, आशा भंगाचा गोलियत, मी तर जिवंत सैन्याचा देव याच्यावर भरोसा करीन व त्या महाकायाच्या दिशेने विश्वासाने व धैर्याने धावेन, जसा दावीद धावला त्या गोलायतकडे. हे युद्ध कदाचित कठीण असेलही. हा महाकाय तुमचा उद्देश व तुम्हा मध्ये उभा आहे हे आम्ही जाणणं गरजेचे आहे. आमचे भविष्य त्या महाकायाच्या पलीकडे आहे. देवाने आमच्यासाठी जी नियती ठरविली आहे त्यामध्ये तो उभा आहे. अर्थात जे वतन देव तुम्हाला आणि आम्हाला देऊ इच्छितो त्यामध्ये तो आढवा आला आहे. त्या महाकायाबरोबर दुःख सोसत जीवन कंठण्यास राहायचे नाही. आमच्या भूतकाळांतील चुका अपराधांच्या त्या ढगाखाली राहायचे नाही. अपयशाच्या त्या चुकीच्या सवयीत
जगायचे नाहीये. महाकाय समोर येताच त्याला वधायचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, कारण देवाचे वचन ही आत्म्याची तलवार आहे. त्याद्वारेच आम्हाला लढायचं आहे. देवाला सांगायचे आहे, हे देवा, हे प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझ्यावर भरोसा करीतो. मला शक्ती दे. आज माझ्या जीवनातील महाकायांना सामोरे जाण्यासाठी मी जे काही करायला हवे ते करण्यास मला सिद्ध कर. मला तुझी शक्ती हवी आहे. मला तुझी मदत हवी आहे. मला तुझे मार्गदर्शन हवे आहे. मला तुझे ज्ञान हवे आहे. माझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात मला मदत कर की मी थकून जाऊ नये, तर सातत्याने पुढे पुढे जात राहावे. तुझ्या शक्तीने मला पूर्ण कर, यासाठी की तू माझ्यासाठी जे ठेवले आहे ते मला मिळावे आणि मी या महाकायांवर विजयी व्हावे, दाविदाप्रमाणे, मोशेप्रमाणे, यहोशवाप्रमाणे. प्रभू, हे तू आमच्यासाठी घडवून आण. आमच्या जीवनातील सर्व महाकाय आडवे पडू दे आणि आम्हाला विजय दे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने मागतो, आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळेल, कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता.